निर्विन्नानित्रं भूमस् तसतीन्द्रियवर्तशनात्मीन संभाव्यमानेन प्रबन्नादत्तमो मतः। श्री परीक्षित महाराजांनी प्रश्न विचारला होता की परमात्मा सृष्टीची रचना कशी करतात, जगाची उत्पत्ती कशी करतात। त्यावेळेस शिवदेवजीने सांगितलं हाच प्रश्न एकदा नारदजीने ब्रह्माजीला विचारला होता आणि हेच उत्तर आता मैत्रेयजी विदुरजी काकाला सांगतायत। आता ही जी कथा सांगतात हे मैत्रेय विदुर काकाला सांगतात की परमात्मा सृष्टीची रचना कशी करतात। भगवंताच्या नाभिकमलातून ब्रह्माजीचा अवतार आहे। ब्रह्माजी पासून 4 कुमार झाले, सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार। विचारलं पिताश्रींना, म्हणजे ब्रह्माजीने विचारलं आम्हाला काय काम आहे, आमचं कार्य काय आहे। त्याने सांगितलं कार्य काय म्हणजे अरे उत्पत्ती करायची आहे, माझं जे काम आहे जगाची उत्पत्ती करायचं काम माझ्याकडे आहे। तुम्हाला याच्याकरता जन्माला घातले की तुम्ही मला माझ्या कामात मदत करा विस्तार करण्याकरता। सनकाचे विषय सांगितले ही आपल्या बच्ची बात नाहीये, आपल्याला जमणार नाही, काय करणार आम्ही परमात्म्याचं नामचिंतन करणार। ब्रह्माजीला राग आला, माझे मुलं आहेत आणि माझ्या आज्ञेचं पालन करत नाही, उलटून बोलतात मला। ब्रह्माजीला राग आला आणि राग आल्यामुळे ब्रह्माजीच्या भ्रुकुटीतून क्रोधाद्वारे भ्रुकुटीद्वारे रुद्र भगवंताचा अवतार। बोलिए रुद्र भगवान की जय। रुद्र भगवान प्रकट झाले, विचारलं काय करायचं, काम काय आहे। आणि काम तेच आहे जे मी करतो आहे, सृष्टीचा विस्तार करायचा आहे। जो आज्ञा आणि आज्ञा म्हणून रुद्र भगवान रचना करू लागले, विस्तार करू लागले सृष्टीचा। आता रुद्र परमात्म्याचा विस्तार आहे, म्हणजे भगवान भोलेनाथाचा अवतार आहे तो। आता त्यांचा विस्तार म्हणजे काय असणार बरं, त्यांची सृष्टी म्हणजे कशी, ते सर्प विंचू भूत पिशाच वेताळ हे सगळं तयार करायला लागले। ब्रह्माजीने सांगितलं बस बस बाबा, अशी सृष्टी नाही करायची आपल्याला माणसाची सृष्टी करायची। हे तुमच्या बच्ची काम नाही, तुम्ही भजन करा। आनंद वाटला रुद्र परमात्म्याला, तेच पाहिजे होतं मला, पण आम्ही आमच्या अगोदरच्या भावाची स्थिती पाहिली ना, ते असं बोलल्यानंतर तुम्हाला राग आला। आणि म्हणून रुद्र परमात्मा समाधीमध्ये रत आहे, समाधीमध्ये लीन आहे। आणि त्यानंतर मग ब्रह्माजीने 10 मुलांना प्रकट केलं, 10 ऋषींना प्रकट केलं। त्यांचं नाव आहे मरीची, अंगिरा, आत्री, पुलस्त्य, पुलह, कृतु, भृगु, वसिष्ठ, दक्ष आणि देवर्षी नारद। ब्रह्माजीने वाणीद्वारा सरस्वतीला प्रकट केलं आणि छायाद्वारे कर्दम ऋषीला प्रकट केलं। ही सर्व मानस सृष्टी आहे। आणखी मैथून सृष्टी प्रारंभ केली नाही, ही सगळी मानस सृष्टी आहे, मानस संकल्पाने तयार केलेली सृष्टी आहे। 10 मुलं 10 ऋषींना प्रकट केलं, वाणीद्वारे सरस्वतीला प्रकट केलं, छायाद्वारे कर्दम ऋषीला प्रकट केलं। त्यानंतर वामांग म्हणजे वामांगातून कन्या शत्रुपा आणि दक्षिणांग म्हणजे मनुला निर्माण केलं, मनु शत्रुपा, आणि इथून पुढे मैथून सृष्टी तयार झाली। म्हणून आपल्याला मानव म्हणतात ना, आपण मनुची संतान आहोत। आपला विस्तार हा मनु आणि शत्रुपापासून झालेला, म्हणून आपण मानव आहोत। मनु आणि शत्रुपा उत्पन्न केले, सांगितलं काय करायचं काय नाही, म्हणजे सृष्टीचा विस्तार करायचा, पण आता वेगळा मैथून सृष्टी करायची। आणि मग मनु शत्रुपा सृष्टीचा विस्तार करण्याकरता आलेत, पण ज्या पृथ्वीवर विस्तार करायचा ती पृथ्वीच नाहीये। ज्या पृथ्वीवर विस्तार करायचा आहे ती पृथ्वीच कोणीतरी घेऊन गेलंय। आणि म्हणून मनु शत्रुपा पुन्हा ब्रह्माजीकडे येतात आणि ब्रह्माजीला बोलू लागतात, म्हणले महाराज तुम्ही सृष्टीचा विस्तार करायचं काम आम्हाला दिलंय, पण ज्या पृथ्वीवर विस्तार करायचं ती पृथ्वीच नाहीये। आणि म्हणून ब्रह्माजीने डोळे लावले आणि विचार करू लागले कुणी लिहिली असेल, पृथ्वी कुणी लिहिली असेल। आणि म्हणून विचार करत होते, डोळे बंद केले आणि डोळे बंद करून विचार करत असताना ब्रह्माजींना शिंक आली आणि त्या शिंकेच्या द्वारे भगवान वराहाचं प्राकटलं। बोलिये वराह भगवान की जय। क्षणात विलंब न करता करता क्षणात महाराज अंगोष्ठ एवढं रूप होतं वराह भगवंताचं, प्रचंड मोठं रूप झालं। ते वराह भगवंत आता हिरण्याक्षकडून ती पृथ्वी हिसकावून घेतात आणि सृष्टीचा विस्तार तिथून पुढे सुरू होतो।
प्रश्न असा आहे की ही पृथ्वी नेणारा कोण? ही जी पृथ्वी नेली, हा पृथ्वी नेणारा कोण? तो हा हिरण्याक्ष. का नेली? काय एवढी कशामुळे नेली? त्याचं कारण असं होतं महाराज, हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप काही सामान्य नव्हते. खर तर हे देवदूतच होते. म्हणजे हे देवाचे द्वारपाल होते. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप हे काय जन्मताच राक्षस नाही, म्हणजे सुरुवातीपासून नाही, हे देवाचे द्वारपाल आहेत. जय आणि विजय. हिरण्याक्ष हिरण्यकश्यप. रावण कुंभकर्ण ही हेच आहे. शिशुपालादी हे जय आणि विजय. काय झालं, हे जे सनकादिक ऋषी ना, ब्रह्माजीचे सगळ्यात पहिली मुलं सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार, हे बद्री विशाल कायम तिथे फिरणं असं त्यांचं कायम फिरणं. पण ते फिरता फिरता भजन करता करता भजनात तल्लीन झाले की ते कधी वैकुंठाला जातात कळत नाही. एकदा काय झालं, ते भजन करता करता करत असताना सहज ते वैकुंठाजवळ गेले. वैकुंठाच्या जवळ मग त्यांच्या लक्षात आलं, आता एवढ्या जवळ आलो आपण, वैकुंठ नाही का जवळ, म्हणजे परमात्म्या जवळ आलो, आता जवळ आलो तर जाऊ भेटून. आणि म्हणून हे सनकादिक ऋषी परमात्म्याला भेटण्याकरता वैकुंठ नायकाकडे जातात. पण ती वेळ होती परमात्म्याच्या आरामाची. परमात्मा विश्राम करत होते आणि जय विजय द्वारपाल दोघं समोर दरवाजावर उभे होते. म्हणून ही वेळ परमात्म्याला भेटण्याची नाही, म्हणून जय विजय आणि सनक कुमारांना थांबवलं. मध्ये जाता येणार का? देव आराम करताय. आता हे सनकादिक ऋषी म्हणजे पहिल्यापासून भजनानंदी. त्या भजनाच्या जोरावर ते 5 वर्षाच्या वर त्यांचं वय झालं नाही. ही ताकद भजनाची मला नाही मोठी झाली. आपण काही जाणत नाही, तो भाग वेगळा आहे. तुम्ही नैमेशाला गेले असेल, नैमेशाला गेले असेल तर तिथे मोठं झाड आहे पहा. हा, वडाचं झाड आहे. तिथे शुकदेवजी त्याच वडाच्या झाडाखाली बसले. परिणाम पहा, तिथे भागवत कथा केलेली. परिणाम असा आहे, त्या वडाचं पान कधी निवरच होत नाही. वड केवढा आहे पाहिला ना, प्रचंड मोठं झाड आहे. वटवृक्ष प्रचंड मोठा आहे, म्हणजे त्याच्या फांद्या असं वाटतं खोड आहे, तसा वडच नाही. एवढा मोठा आहे. बरं, त्या वडाला पारंबी सुद्धा नाही. बोला, असा वड असतो का त्याला पारंबी नाही? वड म्हणलं की पारंबी असते ना. पारंबी तेव्हा येते की ती वयस्कर झाल्यानंतर. पानं जाड तेव्हा होतात वयस्कर झाल्यानंतर. पण एवढा मोठा वड आहे, एवढं मोठं खोड आहे, प्रचंड मोठा आहे. पण या भागवताची, परमात्म्याच्या लिलीची ताकद पहा, ते कधी म्हातारं झालं नाही. ते झाड कधी, ते पानाची पानं निबरी झाले नाही आणि त्या झाडाला पारंबी आली नाही. जर गेली असं त्यांना माहिती आहे, आणि नसर गेली तर जाऊन पहा, ही ताकद आहे. सनत कुमार 5 वर्षाच्या वर कधी वय झालंच नाही. कारण परमात्म्याचं काय नामचिंतन करायचे, काय त्यांना राग आला. तुम्हाला माहिती आहे का आमचा अधिकार? आम्हाला अडवण्याला धडस करतात, आम्हाला अडवण्याची हिंमत केलीस. आणि म्हणून राग आला सरकारच्या ऋषींना. त्यांनी शाप दिला, आम्हाला अडवता 3 जन्म राक्षस व्हाल. जय विजयच महाराज 3 जन्म राक्षस. हे रावण, कुंभकर्ण, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यप, शिशुपाल आदी हेच आहे. आणि म्हणून हा हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप एवढा भयंकर होते महाराज, आईने लवकर येऊच दिलं नाही बाहेर. पण ते तेज एवढं भयंकर होतं की आता थांबवू शकत नव्हती आई. म्हणून त्यांचा जन्म झाला. एवढे बलाढ्य निघाले, ते एवढे बलाढ्य झाले. पण आता युद्ध करण्याकरता शत्रू चांगला नाही. शक्ती जर असेल तर युद्ध करण्याकरता, कुस्ती खेळण्याकरता बरोबरीचं पाहिजे, तेव्हा आनंद येतो. पहिल्याच पटके जर पडलं तर ते काय मजा काय, त्यामध्ये खेळण्यामध्ये काही मजा नाही. म्हणून तो हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपाशी चालले होते. हिरण्याक्ष म्हणजे छोटा भाऊ आणि हिरण्यकश्यप मोठा भाऊ. तो हिरण्याक्ष म्हणलं, भावा आपल्याला बळ लय दिलं देवाने, कृपेने. देव म्हणजे महादेव. बरं, हे विष्णूच्या भानगडीत पडले नाही. म्हणजे विष्णूचं तर पहिल्यापासून काटा आहे. बळ खूप आहे, पण जोडीदार भेटत नाही. काय मजा त्याची? ताकदला आहे मग शत्रूच नाही तर काय मजा नाही त्यामध्ये. युद्ध करण्याचं हे मी काय करतो, तुम्ही जा घरी म्हणले, मी मला एखादा पाहतो
जोडीदार पाहतो युद्ध करण्याकरता. आणि म्हणून तो हिरण्याक्ष पाहू लागला तर पहिलं आक्रमण त्याने केलं स्वर्गावर. हिरण्याक्ष होतो महाराज. देवता लोक त्याला युद्ध काय त्याला पाहिलं लागली पळायला. गाठ्या वगैरे सगळ्या सोडून दिल्या. आसनं गिसणं सगळे धावत निघाले. पण हिरण्याक्षाला राज्य पाहिजेच नव्हतं, स्वर्ग पाहिजेच नव्हता, त्याला जोडीदार पाहिजे होता, जोडीदार. आणि म्हणून स्वर्गावर आक्रमण केल्यानंतर तरी मजा आली नाही. मग पुन्हा पाहू लागले कोणीतरी भेटतं की काय, जोडीदार भेटतं की काय. आणि अचानक महाराज देवर्षी नारद दिसले. नारद म्हणजे भजन करत निघाले. ए बाबा हा थांब म्हणते, युद्ध कर नारदजीला. नारद म्हणते बाबा युद्धाचा आपला काही जवळजवळ संबंध नाही, युद्ध आपण करत नाही, आपलं युद्ध जमत नाही. का जमत नाही? तुझ्याकडे गदा आहे म्हणले, माझ्याकडे गदा आहे, काय झालं युद्ध करायला? या मूर्खाला काय माहिती, त्याला विना म्हणतात म्हणून. आता ते गदेसारखा आकार दिसला थोडासा, तुला वाटलं गदाच आहे. नारदजीने सांगितलं युद्ध मला जमत नाही. हा युद्ध जमवत म्हणजे करता येतं. युद्ध मी करत नाही पण करवता येतं. तुला जर जोडीदार पाहिजे असेल ना, मी शोधून देतो, जोडीदार मी तुला शोधून देतो. चालेल, जोडीदार पाहून देत असं हरकत नाही. एक काम कर, जोडीदार तुला पाहिजेच गरज नाही, मग मी जे सांगतो ते कर. महाराज देवर्षी नारद एकमेव असे संत आहेत प्रथम क्रमांकाचे. जसे भगवान शंकराचे कोणते भक्त पहिले, सगळ्यात जवळचे भक्त कोणते भगवान शंकराचे? रावण. रावण रावण तुंबर. तुंबर आपण नाही म्हणत का नारद तुंबर. तसे विष्णूचे जसे नारद आहेत तसे भगवान शंकराचे सगळ्यात जवळचे भक्त आहेत प्रथम क्रमांकाचे, ते तुंबर आहेत. नारदजीचं नाव महाराज विनाकारण लोकांनी खराब केलं. कोणी काही म्हणाला कळीचा नारद. पण नारदजी ज्यांना ज्यांना भेटले ना त्याचा उद्धार झाला. असं एक दाखवा की नारदजी ज्यांना भेटले आणि त्याचा उद्धार झाला नाही. अरे तो कसाही असो, आणि तो कसाही असो, उद्धार केला. नारदजी प्रथम क्रमांकाचे भक्त. महाराज मी बाकी सोडा, तुमच्या माहितीतलं उदाहरण सांगतो. वाल्ह्या कोळीसारखा पापी नाही जगात, नाही. असला डाकू होता वाल्ह्या कोळी. आताचे चोर महाराज असे ते चोरी करतात. आताचे चोर काय करतात, अगोदर चोरी करतात, लय आरडाओरडा करायला लागला तर मारतात. पण याचं असं होतं महाराज, हा अगोदर ठार मारायचा, म्हणजे अगोदर मारायचा आणि मग लुटायचा. तर असं सांगतात याने असे आयरे गेरे तर खूप मारलेत, पण असं वर्णन केले म्हणले, वेदशास्त्र संपन्न साधू एक मारला की एक खडा रांगण टाकायचा, अशी 7 रांगण भरली त्यांना, असं वर्णन आहे. किती पाप असेल महाराज. पण मी सांगितलं देवर्षी नारद आहे. ज्यांना ज्यांना भेटले, तो कसाही कुठलाही खल असो आणि कितीही क्रूर असो, नारदजीला दया आली. त्याची वाल्यागुडीची दया आली. किती भयंकर पाप आहे, घात होईल म्हणून हिंमत केली नारदजीने. नारदजी गेले महाराज त्याला भेटण्याकरता, उपदेश करण्याकरता. आता वाल्यागुडीच महाराज गुंड, जाणून बुजून गुंड. मग त्याने नारदजीला पाहिलं महाराज लांबून. दीपक महाराज पाहिल्याबरोबर एवढा आनंद झाला त्याला, वा म्हणले, बऱ्याच दिवसानंतर महाराज भेटला. हा कीर्तनकार भेटला, आज कीर्तनकार भेटलाय. या महाराज या, दर्शन घ्यायचे, दर्शन. नारदजीने सांगितलं लांबूनच मुख दर्शन घ्या, जोर नका म्हणले. घाबरला, सोपन होता ते, वाल्यापुढे होतं महाराज, तो भयंकर होता. लांबूनच नारदजीला महाराज हसायला यायचं त्याचं आणि रागही यायचा प्रचंड. महाराज पापी. नारदजी सुद्धा वाल्या गोळी, वाल्या अरे जे पाप तू जमावलंय, जे पाप कमवलंय, त्याचा कोणी भागीदार होणार आहे का? नारदजी अधिकार सांगते बरं, चांगलं लक्ष द्या शब्दाकडे. कोणी भागीदार होणार आहे का? कोणी होणार आहे म्हणजे ज्यांच्यासाठी करतोय मी. माझा बाप जिवंत आहे, माझी बायको आहे, तुम्ही म्हणता कोण आहे ते भागीदार. विचारून ये, तुझे पाप जमवतोय, त्या पापात ते भागीदार होणार आहे का विचारून ये. मग त्यांनी सांगितलं हा, मग मी विचारायला जायचं तुम्ही पडून जायचं.
मी विचारलं तुम्ही पळून जायचं. हा, नाराज असेल मूर्खा, जर विश्वास नसेल तर मला बांधून ठेव. नारद महाराज तो वाल्या कोणी घरी जातो, बाप बसलेला आहे समोर, बाप बसलेला, दर्शन घेतलं, आनंद वाटला, आला धाव. त्यांना त्या वाल्या कोणी बापाला विचारलं, म्हणले बाबा जेवण झालं? म्हणा हो जेवण, पोटभर, अगदी पोटभर, पोटभर झालंय. पण बाबा तुम्हाला कधी प्रश्न पडला का, हे जे तुम्ही खाता हे मी कसं कमवतो? बापाने सांगितलं काय संबंध? ज्यावेळेस तू लहान होता त्यावेळेस तू कधी विचारलं का तुम्ही कसं कमवता? हे माझं कर्तव्य होतं तुम्हाला खाऊ घालायचं. लहान होता तुम्ही, आता तुम्ही मोठे झालात ना, हे तुमचं कर्तव्य. हे काय संबंध आहे? मी तुम्ही कसं कमवता आणि काय कमवता हे मला माहित नाही, फक्त आमचं पोट भरलं पाहिजे एवढंच. नाही नाही, मी जे तुम्हाला खाऊ घालतो ना, तुम्ही लोकांना मारून खाऊ घालतो, आणि लोकांना मारल्यामुळे प्रचंड पाप झालंय. हा, त्या पापामध्ये हिस्सा घ्याल का? त्या पापामध्ये तुम्ही हिस्सा घ्याल का? बापाने सांगितलं असं कुठे जमतंय रे? पाप घेण्याचा काय संबंध आहे? हे तुझं कर्तव्य आहे, आम्हाला खाऊ घालणं हे कर्तव्य आहे. पापाचं काय त्यामध्ये? पाप घेण्याचा काय संबंध आहे? नाही, ते जमणार. मग याला असं वाटलं की बाप आता घाबरायला लागले, आता म्हातारा झाले म्हणजे बाप घाबरायला लागले. बायको आपली ना, बायको नक्की वाटायची, बायको माझी आहे, बायको नक्की वाटायची. महाराज ती बायको हुशार होती, बायको ही पाहत होती दृश्य सगळं बापाचं त्याचं. हे गडबडीने मध्ये गेले, आता बायको 100% हिस्सा घेणार. मग बायको याच्या पुढची महाराज हुशार, हे मध्ये जाणार तेवढेच बायको नाटक केलं, आई 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 विंचू चावला म्हणले, विंचू चावला, आग होतीये, कृपा करून अर्धा त्रास घ्या ना. काय म्हणली वाल्या कोणाला ती? कृपा करून अर्धा घ्या, लय त्रास व्हायला लागला. त्या वाल्या कोणाला सांगितलं मूर्ख आहे काय, विंचू तुला चावलाय, त्रास मला घेतोय तू? विंचू कुणाला चावलाय? विंचू तुला चावलाय ना, त्रास घेता येत नाही. तिने सांगितलं तुझा बाप जो सांगतोय ना बाहेर की बरोबर आहे. जसा विंचू चावलेला त्रास अर्धा घेता येत नाही, तसा तुझा बाप सांगतोय पाप तू कमवलंय, त्यात हिस्सा घेता येत नाही. पण बायको आमची आहे आणि ती अर्ध्या वाट्याची हिस्सेदारी आहे, पण ती पापात नाही, पुण्यात. बायकोचा अर्धा हिस्सा हा ठरलेला आहे, तो पुण्यात ठरलेला आहे, पापात नाही घेत कोणी. आणि मग महाराज वाढल्या कोळी डोळे उघडले. एवढंच नाही, महाराज नारदजी सांगायचे मला, नारदजी महाराज नारदजीचा अधिकार पहा, वाल्ह्या कोळी होता, पण एक स्पर्श झाला, बांधण्याचा संबंध आला तर वाल्ह्या कोळीचा वाल्मिकी झाला. आणि रामायण राम आल्यानंतर नाही, राम येण्याच्या अगोदर लिहिलं, हा अधिकार आहे. बोलीला वाल्मिक तैसेची गणित, कोळीयाची कीर्ती मानली गान, केले रामायण रामानी, केले रामायण रामानी, याची कीर्ती बाढली कीर्ती वाढली गाना, केले रामायण रामानी, केले रामायण रामानी. हा अधिकार नारदजीचा आहे महाराज. अरे प्रथम क्रमांकाचे भक्त नारदजी. बांधण्याचा संबंध आला तर वाल्ह्याचा वाल्मिकी झाला, आणि एवढा अधिकार झाला की रामाला त्यांनी लिहिलं तसं वागावलं. काय अधिकार आहे ते नारद. लोकांनी विनाकारण नाव, विनाकारण खराब केलं मला. कुठं नारद झालं? आणि हे सेलवाल्यामुळे झालं बरं सगळं. या टीव्हीवर मालिका आल्या आणि सगळं बिघडलं काम सगळं. ते आम्हाला लोक प्रश्न विचारतात काही सुद्धा, आणि ते प्रश्न कुठले असतात माहिती का? तिथेच सिरियल मधले, म्हणजे दारू पिऊन लिहिलेल्यांनी तयार केलेल्या मालिका. मग ते यांना पडतात प्रश्न. मग बरं, मग आपण उत्तर आपण सांगायचं ही पटत नाही यांना, कारण त्यांना त्या मालिका खऱ्या वाटतात.
मालिका म्हणजे दारू पिऊन लिहिलेली ते खरं वाटतं त्यांना. आणि आम्ही जर सांगायला गेलो नाही नाही हे तुमचं असं नाही, तिथे बरोबर होतं, चला सोडा. नारदजीने सांगितलं हे मला युद्ध करता येत नाही पण करवता येत आणि तुम्हाला दोन्ही जरा पाहून देऊ शकतो, पण मी सांगत तसं करावं. काय एक काम करा म्हणजे पृथ्वी घेऊन जा पाण्यात. हिरण्याक्ष सामान्य थोडी पृथ्वी घेऊन गेले. अरे पृथ्वी घेऊन गेल्यानंतर मग इकडे प्रश्न असा आहे की इकडे मनु आणि शत्रुपाला पाठवलेलं, पुन्हा ते माघारी ब्रह्मदेवाकडे गेली. मग त्यांना शिंक आली, त्याद्वारे वराह भगवंताचा अवतार झाला. क्षणाचा विलंब मोठं रूप धारण झालं, प्रचंड मोठं रूप धारण झालं. परमात्म्याने वराह या रूपाने पाण्यात आगमन केलं आणि महाराज पृथ्वी घ्यायला गेले. हिरण्याक्षाच्या हातात असलेली पृथ्वी वराह भगवान काढण्याचा प्रयत्न करतात, पण तो हिरण्याक्ष आहे, तो सामान्य नाही, परमात्म्याला न आवरणारा होता. म्हणजे हा देव होता म्हणून पृथ्वी आली, नाही तर दुसऱ्याला तो आवरणारच नव्हता. आणि म्हणून ज्यावेळेस तो पृथ्वी घ्यायला लागला परमात्मा, त्यावेळेस तो नको त्या शिवाय देऊ लागला. कोण? हिरण्याक्ष. हिरण्याक्ष. पण हुशार माणसाचं काम असं असतं, आपलं काम करून घ्यायचं, मूर्ख लोकांच्या नादी लागायचं नाही. कल्पना करा, समजा देवाने जर तिथंच भांडायला सुरुवात केली असं, समजा तो एक शब्द बोलला, मग देवाने 2 शब्द, तिथंच मारामाऱ्या सुरू झाल्या असत्या, म्हणजे दिवस गेला असतं की नाही. म्हणजे जे काम विस्तार, म्हणजे ब्रह्मदेवाचं काम जे विस्तार करायचं सृष्टीचं, ते थांबून गेलं असतं. परमात्म्याने विचार केला, या मूर्खाच्या नादी लागायचं नाही, आणि त्याला हेच पाहिजे होतं की थांबवायचं. हुशार माणसं असं असतात, आपलं काम करून घेतात, मूर्ख लोकांच्या नादी लागत नाहीत. त्यांना बोलू दे काय बोलायचं, आपलं काम करून घ्यायचं. पण देवाने पृथ्वी हिसकावली आणि पृथ्वी प्रस्थापित केली आणि नंतर पुन्हा आले आणि मग हात वर केले. बोल आता काय बोलत होता? असलं युद्ध झालं महाराज, दिवसभर युद्ध झालं, युद्ध भयंकर झालं. देवाने सांगितलं, हे ग्रामसिंहा, सत्यम वयं भो वनगोचरा मृगः विश्वाधिधान मृगे ग्रामसिंहान. परमात्म्याने सांगितलं, तू म्हणजे ग्रामसिंहस. संस्कृत मध्ये बरं, संस्कृत मधल्या शिव्या सुद्धा एवढ्या गोड वाटतात. ग्रामसिंह, एखाद्या जर आपण ग्रामसिंह म्हणलं त्याला असं वाटतं वा, ग्रामसिंह म्हणजे गावातला सिंह. ग्रामसिंह म्हणजे गावातला सिंह, ग्रामसिंह गावातला कुत्रा. ग्रामसिंह म्हणजे काय? परमात्म्याने सांगितलं, ग्रामसिंहान सत्यम होय. अरे मला सांगितलं होतं अनेकांनी, तू गावठी कुत्रा आहेस. मला तुला असं बोलायला लागलं, आणि ते मला राग आणा त्याला. आणि त्याला राग आल्यानंतर एवढं प्रचंड युद्ध झालं, एवढं प्रचंड युद्ध, देव सुद्धा घाबरायला लागले. देवा ठिकाणी सांगितलं, देवा रात्र व्हायला लागली, संध्याकाळ होती आणि राक्षसांचं असं रात्र झाली की बळ दुप्पट होत आहे, मारा लवकर. देवाच्या लक्षात आलं, लय परेशान झाली देवता लोक, त्रस्त केलेली ह्या राक्षसांनी. देवाने शेवटी महाराज एक कानाखाली आली, करे न करणार मुले हम यथा त्रष्टम मृत्पती. एक कानाखाली मारली महाराज. शेवटी हिरण्याक्ष धराम देशी खाली पडला. हिरण्याक्ष खाली पडला, पण तोंडावर पडला. कसा पडला? तोंडावर. कानाखाली मारली ना, पुढे पडलो तोंडावर, देवाच्या पायावर पडला. पण महाराज हे देवता लोक एवढे चतुर आहेत, पहा तुम्ही किती किती. कल्पना करा, म्हणजे तोंडावर पडल्यामुळे देवतांना कळलं नाही ना हा खरा मेला की खोटा मेला. खाली पडला हे ठीक आहे, पण आता वर तोंड असतं तर कळलं असतं की हा मेलाच आहे, पण याचं तोंड खाली आहे ना. बरं आपण जर आता त्याची स्तुती केली कोणाची? देवाची, आणि हा जर जिवंत असला तर देवांना असं वाटलं आपण जर आता देवाची, म्हणजे देवाने राक्षसाला मारलं म्हणून आपण जर देवाची स्तुती केली आणि हा जर जिवंत असला तर नंतर हा आपल्याला सोडणार नाही. म्हणून देवता लोक किती किती कुशलाने महाराजची स्तुती करतात पहा बरं का. आता स्तुती कोणाची करतात हे तुम्हीच पहा. ते देवता लोक देवाला म्हणू लागले, देवा पहा ना किती भाग्यवान आहे हा हिरण्याक्ष. यम योगिनो योग समाधिना रहो ध्यायन्ति लिंगो तसतो मोक्षया तस्यैष दैत्यवृषभपदाहतो मुखं प्रपश्यन् स्तनो मुसृजः. देवा अरे किती भाग्यवान आहे हा हिरण्याक्ष. पहा ना, मेला तरी तुझ्या चरणाचं स्मरण करतोय. यम योगिनो समाधीना रहो, समाधीना. अरे त्याला जशी काही समाधी लागली तुझे चरण पाहून.
अरे मरताक्षणी तुझ्या चरणाची आठवण व्हावी यासाठी महत् भाग्य लागतं देवा. देवाच्या लक्ष देणे ही स्तुती नेमकी त्याची करताय की माझी करताय? देवा किती भाग्यवान आहे तो. पण देवाच्या लक्षात आलं देवाची परेशानी झालेली आहे, यानं नेमकं काही कळेना आता काय झाले ते. म्हणून देवाने एक लाथ मारली त्याला हिरण्याक्षाला. आता तो पाठीवर पडलाय आणि मग आता देवाच्या लक्षात आलं की हा आता हा खरोखर मेलाय. आणि मग आता ती देवाची स्तुती करायला लागली. नमो नमस्ते अखिल यज्ञतंतवे स्थितो गृहतामल सत्त्वमूर्तये दृष्ट्या स्वयं जगता मरुतदास दसद्भवत्या वयमश निवृत्तः. आता देवाची स्तुती करू लागले. देवाची अनेक प्रकारची स्तुती केली. 7 श्लोकामध्ये गोड अशा प्रकारची स्तुती देवतांनी देव लोकांनी भगवान वराह भगवंताची केलेली आहे. यानंतर आता श्री मैत्री ऋषी विदुर काकांना मनु आणि शत्रुपाच्या मुलीचा वंश सांगतात. पहिल्यांदा सांगितला तो मधली मुलगी देव होती. मनु आणि शत्रुपापासून पहिली 5 संतान झाली. 3 मुली झाल्या. जिथून मानव सृष्टी तयार झाली ती पहिली 5 पासून 3 मुली आणि 2 मुलं, आकृती, देवती आणि प्रसूती अशा 3 मुली झाल्यात. आणि 2 मुलं झाली प्रियव्रत आणि उत्तानपाद. तर या 5 मुलांपैकी अगोदर मैत्री ऋषी मुलींचा वंश सांगतात. आणि त्या मुलीच्या वंशामध्ये सुद्धा मोठीचा लहानीचा नाही, अगोदर मधल्या मुलीचा वंश सांगतात. मधल्या मुलीची कथा सांगतात. त्या मधल्या मुलीचं नाव आहे देवहूती. त्या देवहूतीचा विवाह कर्दम ऋषी सोबत झाला. कर्दम ऋषी सोबत विवाह झाला त्यावेळेस कर्दम ऋषीने अशी अट घातली होती, मी लग्न करतो पण एक संतान झाली की मी तपश्चर्या करण्याकरता निघून जाईल, साधना करण्याकरता निघून जाईल. मान्य केलं देवहूती मातेने, हरकत नाही. पण परिणाम असा झाला, लग्न झालं आणि बाबा लग्न झाल्याबरोबर साधना करायला गेले. शब्द काय दिला होता, एक संतान झाली की मी साधना करेल. पण महाराज लग्न झाल्याबरोबर साधनेला बसले. पण पतिव्रता होत्या देवहूती माता. त्यांनी विचार नाही केला. त्यांनी म्हणले की तुम्ही शब्द काय दिला होता, तुम्ही काय करताय. पती साधने करता निघाल्यानंतर महाराज देवहूती माता त्यांना मदत करतायत साधनेसाठी. हजारो वर्ष साधना चालली, हजारो वर्ष तप. आणि देवहूती माता 1000 वर्ष जोपर्यंत साधना चालू होती तोपर्यंत सेवेत होत्या. पती म्हणून सेवेत होत्या, पत्नीचं कार्य म्हणून सेवेत होत्या. 1000 वर्ष तप झाल्यानंतर महाराज एक दिवस कर्दम ऋषींची समाधी उत्थान झाली, जागे झाले. आणि जागे झाल्यानंतर पाहिलं तर एक वृद्ध स्त्री आपल्या समोर बसलेली आहे, आपल्या सेवेत आहे. विचारलं, देवी कोण आहात. देवहूती माता लागल्या, स्वामी मी तुमची धर्मपत्नी देवहूती आहे. बापरे, माझी पत्नी देवहूती आहे. आनंद वाटला, वा मी तर शब्द काय दिला होता काय झालं. आणि आनंद याचा वाटला की माझी पत्नी किती पतिव्रता आहे. लग्न झाल्यापासून आता म्हातारी अवस्थामध्ये आहे, वृद्ध झालेली आहे, पण माझ्या सेवेमध्ये काही त्रुटी पडू दिली नाही. आनंद वाटला. आणि आनंदाने विचारलं, देवी मी आनंदी झालो, काय पाहिजे ते मागा. पाहिजे ते मागा, काय पाहिजे सांग. त्यावेळेस देवीने सांगितलं, महाराज आपण संसारी आहोत. आपण कोण आहोत, संसारी आहोत. आणि संसारी माणसाची काय अपेक्षा असणार आहे, संतान प्राप्त व्हावी अशीच अपेक्षा आहे. देवी काळजी करू नकोस. महाराज 1000 स्त्रियांना तयार केलं. महाराज संकल्पाने 1000 एक तलाव तयार केला. संकल्पाने, हे सगळं संकल्पाने. एक काम्यक विमान बनवलं संकल्पाने कर्दम ऋषीने. आणि त्या 1000 स्त्रियांनी देवहूती मातेला असलं स्नान घातलं. महाराज सुंदर अशा प्रकारचं वृद्ध अवस्था होती पण तरुण अवस्थेला प्राप्त झाल्या देवहूती माता. आणि काम्यक विमानामध्ये विराजल्या. आणि काम्यक विमानामध्ये विराजमान झाल्यानंतर महाराज विचारण करत होते. तर विचारण करता 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 9 कन्या झाल्या. हे काम्यक विमानामध्ये कर्दम ऋषीला देवहूती मातेपासून 9 कन्या झाल्या. आणि 9 कन्या झाल्यानंतर महाराज कर्दम ऋषीने सांगितलं, तू एक संतान सांगितली. हा मी शब्द काय दिला होता, एक. आता झाल्या किती, 9 झाल्या. आता मला अडवू नका, आता मला साधना करण्याकरता जाऊ द्या. पण देवहूती मातेने सांगितलं, महाराज हे 9 झाल्यात पण मुली झाल्यात. संतान 9 आहे पण कोण आहे, मुली आहेत. एक ना एक दिवशी जाणार, सासरला जाणार. माझा सांभाळ करण्याकरता कोण आहे.
माझा सांभाळ करण्याकरता कोण आहे असं म्हटल्यानंतर कर्दम ऋषीच्या लक्षात आलं, अरे मला देवाने शब्द दिला होता महाराज, कर्दमजी मी तुमच्या घरात जन्माला येणार आहे. आणि मग लक्षात आलं देवच माझ्या घरात जन्माला येणार आहे, मग मला जाण्याची काय गरज आहे तिकडे. आणि म्हणून त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर कर्दम ऋषीच्या घरी साक्षात कपिल भगवान प्रकट झाले. बोलिए कपिल भगवान की जय, कपिल भगवान की जय. साक्षात कपिल भगवान प्रकट झाले. आता ज्यावेळेस ब्रह्माजीला कळलं की कर्दमजीला आपल्या मुलाला 9 मुली झाल्यात, मग मुलीला पाहायला गेलं पाहिजे. म्हणून एक दिवस सहज चर्चा घरामध्ये चालली की आपल्याला जायचं पाहायला, म्हणून कोण कोण येणार. आता येणार कोण कोण, सगळेच येणार. ते 10 मुलं होते ना त्यांचे मानससृष्टीचे, कृतू भृगू वशिष्ठ नारद दक्ष पुलस्त्य पुलोह असे 10. आता हे 9 होते घरी, 10वा फिरत होता म्हणजे नारद. ते काही एका ठिकाणी थांबत नव्हते, पण 9 मुलं घरी होती. ब्रह्माजीने 9 मुलांना सोबत घेतलं आणि कर्दम ऋषीच्या देहूतीच्या मुली पाहण्याकरता ते तिथे जातात. मुली पाहिल्या, आनंद वाटला आणि तिथेच ब्रह्माजीने शब्द टाकला, काहो म्हणले तुमच्या 9 मुली आणि आमचे 9 मुलं. कारण यांच्याकडे काम कोणतं आहे, ब्रह्माजीकडे सृष्टीचा विस्तार करायचा, कोणत्या ना कोणत्या पर्यायाने विस्तार करायचा. त्यांनी सांगितलं तुमच्या 9 मुली आहेत, आमच्या 9 मुलं आहेत, जमेल का लग्न. कर्दमजीने सांगितलं जमेल का, शुभ शीघ्रम, लवकर. आणि अशा प्रकारे महाराज 9 मुलं जन्मला. जशी कला आहे मरीचीला दिली, अनुसया अत्रीला दिली, अरुंधी वशिष्ठांना दिली, ख्याती भृगू, शांती अथर्व, क्रिया क्रतू, हरिभू, पुलस्त्य अशा वेगवेगळ्या ऋषींना वेगवेगळी मुलगी दिली. 9 मुलीचे लग्न 9 मुलांसोबत लावून दिले. ब्रह्माजी घरी आले आणि आता घरामध्ये कर्दम ऋषी सुद्धा आता मुलगा झाल्यानंतर साधना करण्याकरता निघून जातात. आता घरामध्ये फक्त दोघंच आहे. कोण, माता देवहूती आणि कपिल. म्हणजे मुलगा आणि आई हे दोघंच आहे. आता कपिल हे मुलगा आहे, पण देवहूती माता इथे ही घेण्यासारखे बरं. आपल्याला थोडंसं काही मिळालं की आपल्याला असं वाटतं काहीच नाही. देवहूती मातेला सगळं प्राप्त होतं महाराज. काय, अरे कर्दम ऋषी सारखा नवरा आहे, कर्दम ऋषी सारखा नवरा आहे. आणि हे 10 ऋषी सांगितले मी तुम्हाला, वशिष्ठ, पुलस्त्य, कृतू, कृतू, भृगू, हे सगळे महाराज असे 9 जावई आहे. कला, अनुसया, अरुंधी, ख्याती, क्रिया, हरिभू असल्या मुली आहेत महाराज. काहीच कमी नव्हती. देवहूती मातेला कशाचीच कमी नव्हती. पण धन्य आहेत महाराज त्या माता. मुलगा आहे कपिल, पण मुलाला सांगता देवा तुम्ही भगवान आहात आणि माझी विनंती आहे की माझं अज्ञान दूर करा. हे करायला पाहिजे, नाही तर लगेच लोकांच्या थोडंसं आलं की लोकांना घुसतो मारा, वारं घुसतो नका. एवढ्या वरती आम्ही आमच्या अण्णा काकूला मानेल नाही, त्यांना मानेल याच्याकरता की सगळं काही आहे. म्हणजे आता घरी बसले तरी काही अडचण नाही त्यांची, पण महाराज ते वारीचा आनंद घेतात. ज्यांच्या काकूंच्या गुडघ्यांचं ऑपरेशन झाले तरी सुद्धा ते कथित बसतात, येतात. आणि असलं तर मग ते चालूच आहे त्यांचं सगळं फिरणं वगैरे, परमार्थिक आहे, दान धर्म आहे. महाराज हे नाही जमत. आणि मी सांगू का बरं का काकू अण्णा, तुमच्यावर देवाची कृपा आहे. म्हणजे तुमच्याकडून देव हे महाराज देव कुणाकडून नाही करून घेते. चांगलं कार्य देव कुणाकडूनही करून घेत नाही. आणि आपल्याकडून जर करून घेत असेल तर लक्षात घ्या आपल्यावर देवाची कृपा आहे. देवहूती मातेला काहीच गरज नव्हती, हे सगळं प्राप्त होतं तरी सुद्धा म्हणते बाळा देवा मी खूप घोर अज्ञानात आहे, अंधकारात आहे, माझं मार्गदर्शन करा. मुलगा त्यांनी विचार केला, मग आता आई विचारते म्हणल्यानंतर आता मार्गदर्शन करावं लागेल. आणि मग आता कपिल भगवान आईला मार्गदर्शन करतात. खूप गोड आहे. निर्वन्ना नितरामाभूस तसच इंद्रिय दर्शनात येन संभव्यमानेन प्रमनाधब्दमो प्रभो. निर्विन्ना नितरामाभूस
असत इंद्रिय दर्शनात. हे प्रभो, येन संभाव्य मानेन ब्रह्मनांदम तमो मतो. मी अज्ञानात आहे, मी अंधकारात आहे, माझं मार्गदर्शन करा, मी घोर अज्ञानात आहे. आणि मग त्यानंतर कपिल भगवंताने सांख्य योग अष्टाध्याय. आई, तुम्ही तो प्रश्न केला तो खूप गोड आहे. खरं सांगू, विषयापासून तृप्ती नाही. विषय कधीच तृप्त, अरे विषय सेविता कोण तृप्त झाला? इंधने निम्हाला आग्नी कोठे. आई, विषयापासून कोणाला सुख मिळालेलं नाही आतापर्यंत नाही. आई, सुख जर पाहिजे असेल तर सतांग प्रसंगांग ममविधी संविदो भवंती ह्यत्कर्ण रसायना कथा. आई, सुख जर पाहिजे असेल तर सतांग प्रसंगांग सत्संग कराई. आई, सत्संगात जाऊन काय करा? रसायना हा कथा, हा रसायन देणारी रसमय कथा श्रवण कराई. तज्जो शनाद्वा श्वरभद्मनी श्रद्धा रतिर्भक्ती अनुक्रमिष्यति. आई, समाधान वाटावं, शांती मिळावी, समाधान वाटावं असं वाटत असेल तर रसायन देणारी रसमय कथा आपण श्रवण केली पाहिजे. ही सत्संगात जाऊ. कारण जीवनामध्ये आनंद जर पाहिजे असेल तर तो सत्संगाशिवाय नाही. आई महाराज, सत्संगाशिवाय आनंद नाही. जिसे जीवन में मिला सत्संग है, जिसे जीवन में मिला सत्संग है, उसे हर घड़ी आनंद ही आनंद 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 है. जिसे जीवन में, जिसे जीवन में मिला सत्संग है, उसे हर घड़ी आनंद ही आनंद 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 है. तुलसी मीरा कबीर राधिकाया, तुलसी मीरा कबीर राधिकाया, तुलसी मीरा कबीर राधिकाया, तुलसी मीरा कबीर राधिकाया. सूरदास ने भी दर्शन पाया, सूरदास ने भी दर्शन पाया, सूरदास ने भी दर्शन पाया, सूरदास ने भी दर्शन पाया. जिनके रोम रोम, जिनके रोम रोम, जिनके रोम रोम बसे कृष्ण चंद्र है, उसे हर घड़ी आनंद ही आनंद 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 है. जिसे जीवन में, जिसे जीवन में, जिसे जीवन में मिला सत्संग है, उसे हर घड़ी आनंद ही आनंद है, उसे हर घड़ी आनंद ही आनंद है, उसे हर घड़ी आनंद ही आनंद है. जय जय श्री राधेश. जिसे जीवन में मिला सत्संग मिला, उसे हर घड़ी आनंद. तुलसी मीरा कभी राधिकाया, सूरदास ने दर्शन पाया. जिसे रोम रोम, जिनके रोम रोम, जिनके रोम रोम बसे कृष्ण चंद्र है, उसे हर घड़ी आनंद. और उद्देश है. आई, आनंद पाहिजे असेल तर सत्संगाशिवाय नाही, रसायन कथेशिवाय नाही. तज्जो क्षणात श्रुतवरोत मनमी श्रद्धा रतिर्भक्ती. म्हणून या सत्संगावर, या रसमय कथेवर विश्वास, श्रद्धा असली पाहिजे. आणि यानंतर सृष्टी विचारक सांगितली, ध्यानाची माहिती दिली. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहाराचं खूप गोड वर्णन केलं. आई, 5 प्रकारचे यम आहेत. आई, 5 प्रकारचे नियम आहेत असलं वर्णन करून संत कसे आहेत.
संत कुणाला म्हणतात, संत कसे असतात? 3 प्रकार केले संतांचे. एक साधारण भक्त, एक मध्यम कोटीचा आणि एक उत्तम कोटीचा. एवढं सांगून मी सेवेला पूर्ण विराम देतो. एक साधारण भक्त आहे, एक मध्यम कोटीचा संत आहे भक्त आहे आणि एक उत्तम कोटीचा. साधारण भक्त कोण आहे? जो परमात्म्याला फक्त मंदिरात पाहतो तो साधारण भक्त आहे. म्हणजे इकडे लोकांना शिवाय देत मंदिरात जातात, त्यांनी एवढं लक्षात ठेवलं की मंदिरात दिवस बघतो बस. म्हणजे इकडे कोणाला त्रास किती हो आपल्यापासून त्याला काही घेणं नाही. जो मंदिरात देवाला पाहतो तो साधारण भक्त आहे. जो विशिष्ट व्यक्तींमध्ये पाहतो तो साधारण भक्त आहे, मध्यम भक्त आहे. आणि जो कणाकणात देवाला पाहतो, कणाकणात पाहतो, सर्वांमध्ये, जसं की सर्वा घटी राम ही ज्याची वृत्ती झालेली आहे तो उत्तम कोटीचा भक्त आहे. असं गोड वर्णन करून श्री कपिल भगवान अहम सर्वेषु भूतेषु भूतात्मा आत्मस्थित सदा तमवज्ञानम मामरते कुरुतिर्जावडंबनम. आई, संसार म्हणजे भगवंताचा लीला मंच आहे. संसार भगवंताचा काय आहे? लीला मंच. ते लीला मंच तसा असतो महाराज. आता काही आपल्याकडे कमी, तुम्ही जर उत्तर भारतात गेले ना तर ती रामलीला लय आनंद महाराज. म्हणून संसार हा लीला मंच म्हणूनच स्वीकारावा, खरा म्हणून नाही. आता ते लीला मंच, ते लीला करत असताना ते ज्यावेळेस ते सोंग घेतात, तर हे बाकी सगळं सोडा. आपण चित्रपट पाहतो. आता तुम्हाला सगळ्यात अलीकडचा आवडता चित्रपट कोणता आवडीचा? पाहत नाही का तुम्ही? मग बरं आहे. अलीकडचा सांगा, सगळ्यात आवडीचा चित्रपट कोणता आहे? सगळ्यात अलीकडचा तुमचा कोणता आहे? संभाजीराजांचा छावा. संसार म्हणजे लीला मंच आहे. मला एक सांगा, आता संभाजीराजांची ज्यांनी भूमिका साकारली ते का संभाजी महाराज आहेत का? बरं, तुम्ही ज्यावेळेस तो चित्रपट पाहिला छावा, असं वाटलं की तुम्हाला खरोखर संभाजी महाराज आहेत? महाराज संसार असाच केला पाहिजे. संसार असा करावा, काहीच त्रुटी नाही. महाराज जिंकावा संसार सांगितलेला. संसार करू नये, असला संसार करायचा, लोकांनी पाहत राहावं. पण संसार करत असताना हे माझं नाहीये. अरे असली भूमिका साकारा की लोकांना असं वाटलं पाहिजे की खरोखरच संभाजीराजे आहेत. पण ते कधी असं विसरते का? कायम संभाजीराजे असं म्हणून चित्रपट संपला की ती पुन्हा जो कलाकार आहे तो कलाकार. तसं महाराज संसार करत असताना आपल्याला देवानी करायला सांगितलं म्हणून करायचं. पण हे कायम लक्षात ठेवायचं की हे आपलं नाहीये, याला सोडून आपल्याला एक दिवस जायचंय. म्हणून आई, संसार लीला म्हणजे, आणि त्या लिलेलाच आपण खरोखर मानले महाराज. त्या लिलेल्या संसारालाच आपण खरं मानलंय. म्हणून तसं करू नये आणि असं वर्णन करू नये. ज्यावेळेस अष्टांग योगाचं यम नियमांचं वर्णन केलं आणि संपूर्ण समाधान देवती मातेचं झालं, त्यावेळेस महाराज शेवटी देवती मातेने गंगासागर येथे आपले देहत्याग केला आणि समाधी घेतली. आईची समाधीनंतर कपिल भगवंतांनी सुद्धा त्याच ठिकाणी म्हणजे गंगासागर या क्षेत्राच्या ठिकाणी आपली समाधी घेतली. बोलिये कपिल भगवान की जय. आपल्या आईला मोक्षाचा भागीदार करून कपिल भगवंतांनी स्वतः तिथे समाधीस्थ झाले. अशा प्रकारे ज्या मनु आणि शत्रुपापासून तिघी मुली झालेल्या, त्या तिघीपैकी देवती मधल्या मुलीचा प्रसंग आपण पाहिला. उर्वरित 2 मुली राहिल्या, आकृती आणि प्रसूती, आणि 2 मुलं राहिलेत. आता इथून पुढे तो प्रसंग आपण पाहणार आहोत. आता आनंदाचा प्रसंग आहे, पुढे सतीचं चरित्र आहे. इथून पुढे आपण गोड गोड कथा ऐकणार आहोत, परमात्म्याची चरित्र आपण पाहणार आहोत. म्हणून आज आपण इथेच थांबू आणि उर्वरित कथा आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. सगळ्यांनी जागेवर उभं राहायचंय. एक भजन आपण